जी पदं मिळवली त्यामध्ये कोकणी माणसाचा फार मोठा सहभाग आहे. आणि म्हणून मला वाटतं कोकणी माणसाचे आशीर्वाद आणि मतही जिथे कुठेही असेल मला मिळतील असा मला विश्वास वाटतो. ज्यांनी शिवसेनेची गद्दारी केली अशा गद्दारांना धडा शिकवण्याची एक संधी या ठिकाणच्या बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना या ठिकाणी मिळालेली आहे. त्यामुळे निश्चितपणे गद्दारांना धडा या ठिकाणी बाळासाहेबांच्या भूमीत या ठिकाणी गद्दारांना धडा शिकवण्याचं शिवधनुष्य शिवसैनिकांनी घेतलेलं आहे. कुडाळमध्ये जे घडलं त्याचीच पुनरावृत्ती वांद्र्यात व्हावी यासाठी शिवसेनेनं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. कुडाळमध्ये शिवसेनेच्या वैभव नाईकांनी नारायण राणेंना पराभवाचं पाणी पाजलं. सोमवारी वांद्रे पूर्व मतदारसंघातून शिवसेनेच्या तृप्ती सावंतांनी उमेदवारी अर्ज भरला तेव्हा हेच वैभव नाईक तिथं आवर्जून उपस्थित होते. पराभवामुळे डिवचल्या गेलेल्या नारायण राणेंनी आता राजकीय फासे टाकलेत ते थेट मातोश्रीच्या अंगणात, ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात. त्यामुळेच राणेंना पुन्हा एकदा चारी मुंड्या चित करण्यासाठी शिवसेनेनंही दंड थोपटलेत. तृप्तीवाहिनींच्या पाठीशी हे पूर्ण वांद्र्याचे सर्व रहिवासी मजबूतीने उभे राहतील असा ठाम विश्वास मला आहे. शिवसेना विरुद्ध राणे या तुंबळ युद्धात सत्ताधारी भाजप शिवसेनेच्या बाजूने मैदानात उतरणार आहे. तुम्हाला फक्त खासदार उभी असं वाटत जरी असेल पण तुम्ही जेव्हा गल्ली गल्लीत जाल, जेवढा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा कुठेही शिवसेनेला मदत करण्यासाठी उभा आहे. वांद्र्यातली पोटनिवडणूक ही महाराष्ट्राच्या आगामी राजकारणाच्या दृष्टीनं महत्वाची असणार आहे. नारायण राणेंच्या विरोधात एकट्या तृप्ती सावंत नाहीत तर अख्खी शिवसेनाच उभी ठाकणार आहे. त्या दृष्टीनं शिवसेनेनं ही निवडणूक प्रतिष्ठेचा मुद्दा केली आहे. तर नारायण राणेंसाठीही असणार आहे ही अस्तित्वाची लढाई. गद्दार, कट्टर शिवसैनिक आणि सहानुभूती या शब्दांवरच वांद्रे विधानसभा निवडणूक गाजणार आहे. एका बाजूला अस्तित्वाची निवडणूक तर दुसऱ्या बाजूला प्रतिष्ठेची. एकूणच वांद्रे विधानसभा पुढच्या काळात सर्वाधिक गाजणार. व्हिडिओ जर्नलिस्ट विद्याधरसह सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.